नमस्कार फ्रॉम लंडन. मी आज बनवलेली आहे भोगीची थाळी. तर भोगीची भाजी बनवण्यासाठी मी 3 जिरे आधी भाजून घेतलेले आहे. त्यामध्ये परत थोडंसं तेल टाकून आलं लसूण, थोडं खोबरं, कांदा, कोथिंबीर हे सुद्धा भाजून घेतलेलं आहे. व आता मी थोडं हे थंड करायला तोपर्यंत मी बाकीच्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत. मग इथे मी कढई घेऊन त्यामध्ये थोडंसं तेल टाकून जिरे मोहरीची फोडणी आणि थोडासा आपला कांदा लसूण मसाला टाकून भाजून घेणार आहे. आता त्यामध्ये हे मिक्सरमध्ये मिश्रण जे बारीक केलेलं होतं आपण ते टाकतोय. भाजताना यामध्ये थोडं मीठ टाकलेलं आहे. मग त्यामध्ये टाकतो मी सगळ्या चिरलेल्या भाज्या. आता मी ही भाजी थोडीशी वाफेवर आणि हलकंसं गरम पाणी टाकून ही भाजी शिजवू. मग भाजी शिजल्यावर थोडंसं वरून तीळ टाकलंय. नेक्स्ट मी बनवतो कढी. तर यामध्ये तेलात थोडी जिरे मोहरीची फोडणी आणि कुटलेली लसूण आणि मिरची इथे मी टाकलेली आहे. या सगळ्याची फोडणी थोडीशी परतवून घेतली. परतल्यावर त्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकला आता आणि मग मी ताकात बेसन मिक्स करून ठेवलेलं होतं हे मिश्रण टाकलंय आणि आता थोडंसं हलवत हलवत त्यामध्ये थोडंसं एक्स्ट्राचं गरम पाणी टाकलेलं आहे. वा, अशी आपली झकास कढी ते तयार झाली. भोगीची भाजी तयार आहे, कढी तयार झाली. तर आता मी बनवणार आहे वाटाण्याचा भात. त्यामध्ये जिरं, थोडेसे खडे मसाले याची फोडणी दिली आहे. मग याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडासा कांदा, थोडंसं आलं लसणाची पेस्ट. मग इथे टाकणार आहे कढीपत्ता थोडासा आणि आता मी टाकणार आहे आपला मेन इन्ग्रेडियंट वाटाणा. यावर मी टाकणार आहे थोडीशी रेड चिली पावडर. हे थोडंसं परतवून घेतलं की मग यामध्ये टाकूया भिजवलेले तांदूळ. हे तांदूळ मी अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवलेले होते. तुम्हाला हवं तर तुम्ही धुवून डायरेक्ट तांदूळ वापरू शकता. मग यामध्ये टाकलं मी थोडंसं पाणी आणि याच्या कन्सिस्टन्सीनुसार आता कुकर बंद करून शिट्ट्या काढून घेऊ. तर भोगी दिवशी तुम्ही कोणती भाकरी बनवली, ज्वारी की बाजरी, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा प्रकारे मी आता भाकरी छान थापून घेत आहे. मग यावर थोडेसे तीळ टाकून मी अजून थोडी भाकरी थापून घेतली आणि आता भाकरी भाजून घेणार आहे. तर अशी माझी भोगीची थाळी तयार आहे. मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही भोगी कशी साजरी केली आणि चॅनलला सबस्क्राईब करा.